आजकालच्या मुलींना मुलामध्ये नेमकं काय पाहायचं असतं? त्याच्या डोक्यावर केस किती आहे? त्याची दाढी किती दाट आहे? त्याचं फिजिक कसं आहे? त्याचा परफॉर्मन्स कसा आहे? तो स्ट्रॉंग आहे का? उठताना बसताना तो ग्रेसफुल वाटतो का? आणि या सगळ्या गोष्टी नसतील तर त्या अत्यंत थंड डोक्याने, क्रूर पद्धतीने, क्षणाचाही विचार न करता त्या समोरच्याला संपवू शकतात का? हा प्रश्न शियाच्या या केसमुळे आता उपस्थित झालेला आहे. आज सकाळपासून तुम्ही बघत असाल, केतनला टक्कल असल्यामुळे मला तो आवडत नव्हता असं कारण तिने पोलिसांना दिलेलं आहे. बातम्यांमध्ये ते आलेलं आहे. हे काही कारण असतं. ते तुला आवडत नव्हतं तर ते तू सांगू शकत होतीस की नाही? घरच्यांना म्हणाली असती की मला नाही आवडत आहे. पण या गोष्टीसाठी मी घरच्यांना कसं सांगू? मी जर त्यांना सांगितलं आणि माझं लग्न मोडलं, तर मग समाजातले लोक काय बोलतील? लोक आपल्याकडे चुकीच्या दृष्टीने बघतील, कॅरेक्टर नसलेली मुलगी आहे असं म्हणतील, कॅरेक्टरवरून काय काय बोलतील. म्हणून या गोष्टी तिने सांगितल्यासुद्धा नाही. हे आता या पोलिसांच्या तपासामधून बाहेर येत आहे. हे ऐकणं आपल्याला कितीही वाईट वाटत असेल, म्हणजे आपल्याला पचत जरी नसेल की बाबा असं कसं विचार करत असेल कोणी, पण आजच्या या जनरेशनच्या मुलं मुली एकमेकांशी काय बोलतात, मुलांच्या मुलींच्या दिसण्यावरून, त्यांच्या स्पेसिफिक फीचरवरून, काय पद्धतीने ते शब्द वापरतात, मला कसा पाहिजे आणि मला कसा नको आहे हे करतात. ह्या ज्या चर्चा आहे या चर्चावरून आपण ओळखू शकतो की ही जनरेशन कुठे जात आहे आणि त्या गोष्टी नसतील तर त्या काय करू शकतात. समोरच्या व्यक्तीचा दोष जरी नसेल तरी त्या समोरच्या व्यक्तीला आयुष्यातून उठवू शकतात का? हा प्रश्न समाज म्हणून आता सगळ्यांनाच पडतोय. मला असं वाटतं की आपण या गोष्टी आता समजून घेतल्या पाहिजे की येस, आपल्या भारतातली ही विवाह म्हणून जी संस्था आहे, ज्याच्याकडे फार होपफुल सगळेजण बघतात आणि या संस्थेला अत्यंत नियमबद्ध करण्याचा प्रयत्न करतात, त्याला आपण कसं पक्क ठेवू असा प्रयत्न करत असतात, त्याला आता तडे जायला लागलेले आहे. ही व्यवस्था तिला जी सँक्टिटी दिली, तिला जे पावित्र्य दिलं, तिच्यामुळे ती आता मोडायला लागलेली आहे. दोन लोकांचं नातं असणं हे अत्यंत पवित्र गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु जर ते तुटत असेल आणि ते जर मोडत असेल आणि त्याच्यामुळे सगळीकडून जे बोलणं ऐकावं लागेल, सगळीकडून जी छीत होईल, लोक तुम्हाला लग्नाला बोलवणार नाही, बोलणार नाही, नातेवाईक फोन करणार नाही, बोलले तरी शिव्या देतील, काहीतरी वाईट बोलतील, हे जे काही आपण समाज म्हणून याच्या भोवती तयार केलंय त्या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये हातभार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती पोरगी, ती इतकी 19 वर्षाची मुलगी आहे, ती काय विचार करत असेल? तिने ह्या 19 वर्षात घरातून ती काय शिकली असणार आहे? हाच प्रश्न आहे की म्हणजे तिला थोडंही विचार नाही आला? तिला एक क्षणसुद्धा वाटलं नाही की अरे मी हिंमत करते आणि नाही म्हणते, मला नको आहे हे ती नाही करू शकली. करू शकली म्हणण्यापेक्षा मी तर म्हणते की तिच्यात प्रॉब्लेमच आहे. म्हणजे माणूस म्हणून तर ती नसणारच आहे चांगली. जी या टोकाला जाते मुलगी, तिचं आजपर्यंतचं जगणं वागणं हे काय, हे डाऊटफुलच आहे. हे आईवडिलांनाही माहीत असणार आहे. पण हे जे कारण आहेत, आता ते दोघं एकमेकांवर लोटत आहे. पोलीस स्टेशनला सिया म्हणते ह्यांनी प्लॅन केला सगळा. तिचा बॉयफ्रेंड मग केतन म्हणतो नाही नाही तिने केलाय सगळा प्लॅन, तिलाच नव्हतं करायचं त्याच्याशी लग्न, तिला त्याचं हे आवडत नव्हतं आणि तिला घरच्यांना नाही म्हणता आलं नाही असं केतन म्हणतोय. हे एकमेकांवर ते ढकलत आहे. ते ढकलो आता, ते त्यांनी त्या बिचाऱ्या पोराला ढकलून दिलं, आता हे ढकलाढकली करतच राहतील. पण जे बाहेर येत आहे अजून काय काय असं होतं जे आवडत नव्हतं, आता हे काय पुढे ती सांगेल माहिती नाही. पैसा त्यांच्याकडे नव्हता का? अमाप पैसा होता, काहीही कमी नव्हतं. अति श्रीमंत लोक होते ते, बिझनेस होते त्यांचे चांगले. शिकलेले नव्हते का? अर्थातच शिकवलं असेल दोन्ही पोरांना. पण शिकले म्हणजे शाळेत गेले याचा अर्थ माणूस म्हणून तुम्ही चांगले घडले असं होत नाही.
आईवडील फक्त शाळेच्या अभ्यासावर लक्ष देतात. ते ह्युमन बीइंग म्हणून चांगले घडावे याच्यासाठी आईवडील काय करतात प्रश्नच आहे. आणि जर का त्याच्यासाठी आईवडील, काही आईवडील आहेत की जे काही गोष्टी देत असतील, पण मुलांना मॉरल एज्युकेशन देणं म्हणजे चांगलं वाग, असं नको वागू, तसं नको हे सांगणं नाही. मॉरल एज्युकेशन म्हणजे तुमच्या वागण्यातून ते दिसतंय. तुम्ही त्यांना इतरांना त्रास देणं हे कसं आपल्यासाठीही त्रासदायक असलं पाहिजे हे शिकवतात, तेव्हा मुलं सेन्सिटिव्ह होतात. कुणाच्या तरी दुसऱ्याच्या त्रासाने जेव्हा ते मूल त्यालाही त्रास होतो, त्यालाही वाईट वाटतं, हे चुकीचं आहे असं वाटतं ना, तेव्हा ती चांगली व्यक्ती म्हणून चांगली घडते. आणि मग ती भविष्यात शक्यता असतात की कुणाला त्रास देणार नाही, आईवडिलांना पण नाही. आता काय आलं या आईवडिलाच्या पुढं वाढून ठेवले, ते म्हणतात हां तिने जसं केलं तसं करून टाका. ठीक आहे, असं आम्ही कधी ऐकलं नव्हतं, तर तुम्ही आईवडील आहात आणि म्हणत आहेत ते, याचा अर्थ कदरून गेले होते पोरीला ते. आणि हे शेवटी म्हणजे जे आहे ते प्रोडक्ट झालं, ते परिणाम जो आहे तो इतक्या वर्षाच्या अपब्रिंगिंगचा हा दिसायला लागलाय. मुद्दा आहे की हा असा असा दिसतो म्हणून मला तो नको आहे. हे जे काय आहे, आजची जी पिढी आहे जी काय बोलते एकमेकांशी, हे आपण पाहिलं पाहिजे. आपण जे दिसण्याला, दिसणं काय आहे, आपला जन्म झालाय, आपण नाही ठरवत. मी नाही ठरवलं ना की माझे डोळे असे असावे, नाक माझं असावं, मी नाही ठरवलं. त्याच्यामुळे त्याच्यात माझा दोष नसतोच. पण आपण समाज म्हणून दिसण्याला इतकं आता फोकस करतोय. ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या काळामध्ये काय होतंय, तर खूप प्रेज करणं, जॉ लाईन पर्टिक्युलर असणं, बॉडीचा टाईप असा असणं, सिक्स पॅक्स असणं वगैरे या गोष्टी त्या एकमेकांना बोलतात. त्याच्यातनं एकमेकांना इन्फेरियर कॉम्प्लेक्स देतात. एखादा मुलगा तसा त्यांना पाहिजे तसा दिसणारा नसेल, तर मुली एकमेकांना अरे काय आहे त्याच्यात, म्हणजे असं घाणेरड्या यांनी बोलतात. त्यामुळे मग ऐकणाऱ्या इतर मुलींनाही असं वाटतं की ओके, हे असं नसलं पाहिजे मुलाने. म्हणजे तो माणूस म्हणून काय आहे, त्याचं भविष्यात त्याचं काय व्हिजन आहे, तो तुम्हाला कसा वागवणार आहे, या गोष्टी बाद होत आहेत यांच्या डिस्कशनमधून. त्यांना फक्त फोटोजेनिक चेहरे पाहिजेत इंस्टाग्रामला, रीलला टाकायला, जेणेकरून ते त्याच्यामध्ये फोटोजेनिक वाटले पाहिजे. हे असं वाढतंय आणि हे वाढण्यामागे सगळा समाज म्हणून मला असं वाटतं आपण त्याच्यामध्ये भागीदार आहोत. की आपण समाज म्हणून जेव्हा या क्वालिटीचे कपडे घालणं, इतक्या रुपयाचे कपडे घालणं, हे असंच दिसणं, याच्यावर जोपर्यंत फोकस करत राहणार आहोत, या गोष्टी वाढत जातील. म्हणून मुद्दामून तुम्ही बघा, आता मी कधी पण व्हिडिओ करते, मी काय स्वतःचं गुणगान नाही करत. मला कधीही असं वाटतं की या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या नाही आहेत. नाही, तुम्ही व्यवस्थित असलं पाहिजे, स्वच्छ कपडे घातले पाहिजे आणि एकदमच झिप्रझाप्र येऊ नका, पण हे बेसिक झालं. पण नाही अमुकच पेहरावात इतकंच हे लावलं पाहिजे, आयलायनर पाहिजे, लिपस्टिक पाहिजे, मस्करा आणि सगळं तुम्ही तोंडाला काही पोतरलेलं पाहिजे. ह्या गोष्टीपासून मला असं वाटतं समजदार लोकांनी तरी दूर गेलं पाहिजे. हे वाढत जातंय आणि त्यात तुम्ही माणूस म्हणून काय आहात, तुम्ही काय बोलताय हे महत्त्वाचं आहे. तुम्ही कसं ट्रीट करता दुसऱ्यांना हे महत्त्वाचं आहे. की तुम्ही तोंडाला किती पोतरून आलेलं पावडर हे महत्त्वाचं आहे. हे कुठेतरी मला असं वाटतं बदललं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ, ह्याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या. तुम्हाला माहिती आहेत का तुमची मुलं मुली काय विचार करतात? तुम्ही कधी बोलता का मुलामुलींशी? बोललं पाहिजे. आई वडील म्हणून पण काय होतं की ज्या घरामध्ये आई वडील आधीच मुला मुलींना म्हणतात ना, बिलकुल काळजी करू नको, मी आहे, तुला कधीही काही वाटलं तर तू सांगू शकतेस, टोकाचे पाऊल उचलू नको, असं बोलायला पाहिजे तुम्ही. ज्या मुलांना ही खात्री असते ना, नाही सांगितलं होतं माझ्या वडिलांनी कधीतरी, आईने, मी बोलून बघतो, तर ते बोलतील. पण नसेल सांगितलं असं, बोललेच नसाल असं, मग ते भीतीत राहतात. अर्थात त्याच्यामुळे काय, त्या पोरीनी जे केलं ते म्हणजे भयंकरच आहे. विचार म्हणजे कळतच नाही की काय काय विचार केला त्या पोरीनी.
समोरच्याच्या बिचाराचा काहीही दोष नाही, भांडण झालेलं नाही, काही नाही, काहीही नाही. विचारच नाहीये सुचत आहे की काय बोलावं त्या पोरीला. कडक शिक्षा होणारच आहे तिला आता, पण खूप काही बदलते. विवाह संस्था हालते. याच्यावर पण आपण लक्ष दिलं पाहिजे. लक्ष देणं म्हणण्यापेक्षा हे समजून घेतलं पाहिजे की येस असं होतं आहे. आणि आता तुम्ही त्याला स्ट्रॉंग करायला जाल, नाही नाही फोनच बंद करा, मुलींच्या हातातले फोनच घेऊन टाका, त्यांना कोणीच मित्र नको, असं करणं हा उपाय नाही आहे. असं केल्याने ते जास्त वाढेल, ते वेगळ्या अर्थाने बाहेर येईल उफाळून. तो उपाय नाही आहे. उपाय आहे त्यांना ह्युमन बिईंग म्हणून चांगलं घडवणं. मग त्यांच्या हातात फोन येवो, त्यांच्या हातात चाकू येवो, सुरा येवो, ते कधीच चुकीचं नाही करणार. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.